नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि आजचा व्हिडिओसुद्धा रांगोळीचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओवरती जे कमेंट्स मला येत आहेत, अजूनही जुन्या-जुन्या व्हिडिओवरती मला कमेंट्स येत आहेत, त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. खूप छान तुमच्या कमेंट्स आहेत आणि म्हणूनच या दररोज-दररोज नवीन-नवीन रांगोळ्या तुमच्याबरोबर शेअर करायची एक प्रेरणा भेटते. तर आजची रांगोळीसुद्धा अतिशय सोपी आहे नेहमीप्रमाणेच आणि कलरफुलसुद्धा आहे. तर तुम्हाला मी आजच्या रांगोळीमध्ये असणारं स्ट्रगल दाखवते. अगदी मी जे व्हिडिओमध्ये दाखवते तसंच्या तसंच मला जमतं, तेवढ्याच सोप्या पद्धतीने येतं असं नाही. व्हिडिओ खूप फास्ट करून दाखवते मी तुम्हाला, पण आता तुम्हाला दाखवते हे बघा. हे जे मी पाहिलं होतं ते किती स्मूथली काढलं गेलेलं आणि मला हे काय जमत नाही आहे, तर त्याच्यामुळे मी की नाही का आयडिया केली दाखवते तुम्हाला. हे असं झालं आणि बराच वेळ लागला ही रांगोळी काढायला मला. पण आपण कसंही काढलं तरी फिनिशिंग लास्टला जेव्हा आपण ते नीट करतो की नाही, त्यावेळेस आपल्याला ती रांगोळी खूप सुंदर आणि सुरेख दिसते. तर बर्ड्स घेतला आणि त्याने मी त्या आकार पाकळ्यांचे व्यवस्थित केलेले आहेत. म्हणजे आपल्याला जर नीट आलं नाही बॉटलने किंवा हाताने सुद्धा, तर आपण अशा पद्धतीने ते नीट आकार देऊन व्यवस्थित करू शकतो. तर पहिले जे हे मोठे कलरचे जे थेंब ठिपके जे मी काढले की नाही, ते सुद्धा मला नीटशा हाताने काढता आले नाहीत. कारण आणि बॉटलमध्ये काही रांगोळ्या पडतात, काही रांगोळ्या पडत नाहीत. तर त्याच्यामुळे मी खोलगट जो छोटा चमचा असतो त्याच्याने ते ठेवून घेतलेत जागेवरती हळू आणि त्याच्यानंतर मग ते पसरवून त्यांची अशी चकलीसारखी डिझाईन केलेली आहे. बाकी ह्या जे सफेद कलरच्या रांगोळीने काढलेल्या ज्या पाकळ्या आहेत त्या तुम्ही आता बघितलेल्या कशा विस्कटल्यासारख्या आल्या होत्या. पण ते नीट केल्यानंतर खूप सुरेख दिसते रांगोळी. तर असेच स्ट्रगल रांगोळीचे असतात. कारण आपण एक्सपर्ट नसल्यामुळे आपल्याला ह्याच पद्धतीने रांगोळ्या काढाव्या लागणार आणि मग असं करता आपण एक दिवशी व्यवस्थित रांगोळी काढू शकतो. तर आजची रांगोळी मला तर फार आवडली कारण की अतिशय सुरेख दिसत होती आणि त्याच्यात रंग पण खूप सुंदर दिसत होते. तर तुम्हीसुद्धा नक्की ही रांगोळी ट्राय करून बघा आणि आजची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.